लाडसांगी जिल्हा परिषद गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन चौका येथे आज करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय आमदार विलास बापू भुमरे यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे। यावेळी बापूंच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन चौका येथे होत आहे। राधा किसन पठाडे चौकागण लाडसांगी येथनं जिल्हा परिषदासाठी उमेदवार म्हणून शिंदे सेनेने दिलेले आहे। त्याचबरोबर अर्चना शंकर बोंगाने चौका पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि पूजा नवनाथ घोडके लाडसांगी पंचायत समिती गटाच्या उमेदवार आहेत। या कार्यालयाचे उद्घाटन आपण बघतोय चौका येथे मोठ्या उत्साहात होत आहे। या उद्घाटन प्रसंगी सर्व उमेदवार आणि माननीय आमदार विलास बापू भुमरे आपल्याला दिसत आहेत। त्याला मी अशी विनंती करतो शंकर भाऊला की आमदार त्यानंतर बापू मला भेटले अवघ्या 2 वाजता अपक्ष म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलो। डोक्यात निवडणूक नव्हती, भारतीय जनता पार्टीनं तिकीट नाकारलं, त्या ठिकाणी निवडणूक संपली नाही असं जाहीर करणार होतो। परंतु दोन्ही बापूचा या ठिकाणी एका नेत्याचं मी नाव घेणार नाही, पण त्या नेत्याने आणि संभाजीनगरचे खासदार आदरणीय भुमरे साहेबांनी अवघ्या 15 मिनिटात आणि आमचे पहिलेच नेते या सर्कलचे रमेश भाऊ पवार स्वतः त्या ठिकाणी बी फॉर्म घेऊन आम्हाला तिन्ही उमेदवाराला त्या ठिकाणी बी फॉर्म दिले नाही, त्यांनी लिहून दिले आणि त्या दिवसापासून रात्र वायऱ्याची चालू झाली। या चौका नगरीमध्ये खरोखर बापू तुमचे पाय लागले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, गोरगरीब साधू संत युवक आणि वंदनीय मुंडे साहेबांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली या चौका भूमीमध्ये आज माझे मार्गदर्शक सन्माननीय पैठण तालुक्याचे युवा नेते आदरणीय बापू भुमरे साहेब यांच्या शुभ हस्ते लाडसांगी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचं आज शुभमुहूर्त झालं। या प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आहे, आम्हाला पुढे जायचं आहे, खूप वेळ झाला आहे, वेगळे जास्त वेळ घेणार नाही, परंतु आज या चौका नगरीमध्ये आल्याबरोबर सन्माननीय अंबादास दादा वाघ यांना विनम्र अभिवादन करतो। ते आज आपल्यात नाही आहे, ते इथे असते तर नक्कीच 50-100 लोक शिल्लक घेऊन उपस्थित असते। आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो। मित्रांनो, आताच मनोज भाऊने सांगितलं, मनोज भाऊ ये ट्रेलर है, अभी पिक्चर ते गाना है उनको, काळजी करू नका। कालच तुमच्या जिल्हा परिषद आळगाव बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार देवकर पाटील आमच्याकडे आलेत, आज तुम्ही आलात, ही सुरुवात है। हम ना पेन रखते हैं ना कागज रखते हैं, हर पक्ष का हिसाब रखते हैं, काळजी करू नका, सगळं हिशोब ठेवू आपण, काळजी करू नका तुम्ही। मी सर्व चौकावासियांना विनंती करतो, तसा चौका आणि माझा डोळा आणि बुबुळासारखं नातं आहे। सर्व सन्माननीय चौक्याचे सरपंचापासून ते सर्व जेवढे मेंबर होते, बापूसाहेब सर्व माझ्याकडे आले, माझ्या ऑफिसला आले आणि विनंती केली। त्यामध्ये शंकर बापू होते, आनंद राहुल भाऊ होते, सगळी टीम होती आणि आमचे गेल्या वेळेसचे ह्या सर्कलमधून थोड्याशा अल्पमताने जे प्रतिनिधी झाले, आमचे सहकारी गजानन भाऊ वाघलेवाड्यासारखे व्यक्तिमत्व या मित्रांनी SI कंपनी आली आणि त्यांनी विनंती केली की मग आमच्या गावाला पाण्याचा प्रश्न आहे, पाणी प्यायला नाहीये। सगळ्यांचं नाव न घेता सर्व व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, महिला भगिनींनी, सर्व आमचे तरुण मित्र बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही निवडणूक अत्यंत निवडणुका येत असतात, जात असतात, पण ही निवडणूक वेगळ्या मूडवर आहे, वेगळ्या मूडवर टर्न घेते। कारण असं आहे की ह्या भागातील अनेक जे बापू 30-40 वर्षांना 20 वर्षांना काम करतात, त्यांना संपवण्याचा निर्णय काही नेत्यांनी भाजपमधील असतील, काँग्रेसमधील असतील, त्यांना संपवण्यासाठी ही निवडणूक त्यांनी आखली होती। परंतु या ठिकाणी ही निवडणूक जनता जनार्दनाने हातात घेतलेली होती आणि त्याच्यामुळं
ही निवडणूक त्यांनी किती जरी रोखण्याचा प्रयत्न केला, ही जनता जनार्दन आम्हाला सगळ्याला जिल्हा परिषद पाठवल्याशिवाय राहणार नाही, हा निश्चय ह्या जनतेने घेतलेला आहे. पूर्वी तर तसं पूर्वीपासूनच करत होतो, पण एखादं तालुक्यातलं पद घेऊन खऱ्या अर्थानं 2017 पासून मला बाजार समितीचं सभापती बागड्या नानाच्या नेतृत्वाखाली केलं आणि अत्यंत चांगलं काम आपण त्या ठिकाणी केलं. पूर्वीची बाजार समिती असेल, करमाडची उपबाजारपेठ असेल, पिंपरीची उपबाजारपेठ असेल, या छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठमध्ये काय अवस्था होती या भागातील सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. आणि ती बाजार समिती म्हणजे ह्या परिसरातील फुलंब्री मतदारसंघातील एक आत्मा आहे आणि हा सगळा शेतकरी वर्ग आपापला गावाड कष्ट करून पिकवलेला भाजीपाला असेल, धान्य असेल, त्या मार्केटला घेऊन जात असतो. पण भाजीपाला जर खाली ठेवला बापू तर खाली तो मातीत अर्धा सोडून द्यावा लागायचा ना अर्धाच विका लागायचा. आज अशी परिस्थिती आहे की आपण तिथं पूर्ण मार्केट कॉन्क्रीटमय केलं, रस्ते असतील, तिथल्या अंतर्गत पायाभूत सुविधा असेल, शेतकऱ्याला माल ठेवण्यासाठी वेअर हाऊस असेल, फुल मार्केट असेल, म्हणजे एक तासही पुरणार नाही एवढं त्या ठिकाणचं आपण कामकाज केलंय. आणि सरकारकडून 1 रुपया न घेता त्या ठिकाणी आपण कामकाज केलंय. आणि पाहिलं असं आपण नानाही त्या कामाला अत्यंत, तुम्ही पाहिलं असं नानाच्या भाषणामध्ये असतील, ती माझ्यासाठी वंदनीय आहे. त्याने अनेक वेळेस माझ्या कामाचं त्या ठिकाणी कौतुक केलंय. परंतु आता जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस उमेदवारी फायनल करायच्या, सन्माननीय या विभागाचे आमदार, सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री हे राजस्थानला जाऊन नानांनी याद्या फायनल करून दिल्या. परंतु यांनी बी फॉर्म देताना माझाही त्या ठिकाणी बी फॉर्म वगळला आणि माझे मित्र शंकरभाऊ बोंगारे यांच्या पत्नी अर्चनाताई यांचा बी फॉर्मही त्या ठिकाणी नाकारला. तसेच छावनाथ भाऊ घोडके हे जुने कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे लाडसांगीचे होते आणि त्यांचाही सुनबाईचं त्या ठिकाणी घोडकेत पूजाताई घोडके यांचाही बी फॉर्म नाकारला. कारण ही सगळी मंडळी माझ्यापेक्षाही बीजेपी मध्ये सिनियर होती आणि त्यांना प्रचंड भारतीय जनता पार्टीवर काम करणारी ही मंडळी होती. आणि तुम्हाला माहित आहे या मतदारसंघामध्ये मी 17 नंतर पक्षाची एवढी प्रामाणिकपणानं बांधणी केली हे सगळ्या कार्यकर्त्याला माहिती आहे. म्हणून हे बापू बरेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज शिवसेनेच्या सोबत आहेत, त्यांना माहित आहे हा अन्याय झाला म्हणून. आणि या संघर्षामध्ये ते ज्या ज्या गावात जाईल अशी पूर्ण तरुणाची फळी त्या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत. राहुल भाऊ असतील, त्यांच्याबरोबर आपले इथले ज्येष्ठ नेते शिवसेनेचे गजानन भाऊ लवाळे असतील, सतीश आप्पा असतील, अनेक मान्यवर बाबाप्पा असतील, ही सगळी भारतीय जनता पार्टीची जुनी मंडळी. त्यांनी मला पुन्हा दुसऱ्यांदा 2023ला ही बाजार समितीचं चांगलं कामकाज केल्यामुळे त्या ठिकाणी संधी दिली. आणि हे सगळं बापू ज्यावेळेस आमच्यावर अन्याय झाला, सन्माननीय जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शन सन्माननीय बुमरे साहेब यांनी आपल्याला बी फॉर्म देताना 1 मिनिटही उशीर लावला नाही. ज्यावेळेस आम्ही हकीकत सांगितली ते बापू काही झालं चालेल, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला बी फॉर्म देईन, हा माझा शब्द आहे. आणि त्यांनी शब्द पाळला. बापू एकच सांगतो, तुम्ही आमच्यावर खूप विश्वास दाखवला, ते विश्वास आम्ही सगळे 3ही उमेदवार कुठेही तडा जाऊ देणार नाही. शिवसेनेचं या ठिकाणी प्रामाणिकपणानं काम करू आणि जिल्हा परिषदेमध्ये आपला शिवसेनेचा झेंडा फडकेल्याशिवाय राहणार नाही, भगवा फडकेल्याशिवाय राहणार नाही. बसोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित मार्केट कमिटीचे माजी सभापती दादाबापू पठाडे, गणेश बोधांडे, आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश पवार, मदन काका नवपुते, तालुका प्रमुख चंद्रकांत भाऊ जाधव आणि आत्ताच आपल्या शिवसेनेवरती आणि शिंदे साहेबांवरती बुमरे साहेबांवर विश्वास दाखवून आज त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला असे माजी सभापती मनोज भाऊ शेजूळ, आमचे सहकारी जगन्नाथ बोरुचे, महिला आघाडीच्या प्रमुख वंदनाताई म्हस्के, गजानन भाऊ, युवा सेनेचे भरत भाऊ, या ठिकाणी ज्योतिराम पाटील, उपस्थित सर्व शिवसैनिक,
वडीलधारी मंडळी, पत्रकार, सर्व माता भगिनी, सर्व माझे तरुण सहकारी, मतदार बंधू भगिनी, आज खरं तर आपण प्रचार कार्यालयाचा या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे आणि आपले राज्याचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या लाडसांगी गटामध्ये जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राधाबापू पठाडे, तसेच या ठिकाणी पंचायत समिती चौकागानासाठी लाडसांगी गटाची उमेदवारी, तसेच चौकागानासाठी अर्चनाताई शंकर भोंगाने, लाडसांगी गणासाठी पूजा नवनाथ घोडके यांच्या आज आपण प्रचारार्थ या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे आणि येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आहे. तर येणाऱ्या 5 तारखेला आपण आशीर्वाद रूपी यांना मतदान करावं आणि आपली सेवा करण्याची संधी. मनोज भाऊनी सांगितलं या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी देखील उमेदवारी त्या ठिकाणी मागितली होती. भारतीय जनता पार्टीकडून राधाबापू देखील दावेदार नाही, तर त्यांची उमेदवारी ही मिळायला पाहिजे होती. अन्याय कधी केला जातो बापू? जेव्हा आपल्या जनतेच्या मनात घर एखाद्या व्यक्तीचं तयार होत असेल तर त्यावेळेस वरच्या व्यक्तीला वाटतं याचं घरात मनात घर तयार नाही झालं पाहिजे, त्यामुळे तो अन्याय केला जातो. आणि तुम्ही अशा पक्षाला आले या ठिकाणी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, जर कुठे अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी देखील कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता म्हणून त्यांनी वाचा फोडण्याचं काम केलं आणि आज राज्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक कामं त्या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी आपण सांगितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, आज या ठिकाणी महिला भगिनीचं सन्मान करण्याचं काम हे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केले. या ठिकाणी एसटी प्रवास असेल, बचत गट सक्षमीकरण असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना भगिनीसाठी, माझ्या तरुण बांधवांसाठी, वयोवृद्धांसाठी या शिंदे साहेबांनी या राज्यामध्ये प्रभावीपणे राबवण्याचे काम त्या ठिकाणी केले. या ठिकाणी अनेक पक्ष, शंकर भाऊनी सांगितलं, मनोज भाऊ एक मल्ल आपल्याला आलेले. मनोज भाऊ या भागात आपण देखील चांगलं अध्यक्ष म्हणून काम केले. आपण देखील या ठिकाणी या उमेदवारीची जबाबदारी घेऊन त्यांना विजय करायचे, कारण की या ठिकाणी अनेक उमेदवार उभे आहे, पण उमेदवाराचा देखील चेहरा जरा तेज दिसलं पाहिजे. या ठिकाणी राधाबापू हा एक पैलवानगडी आणि राधाबापूंनी आज या ठिकाणी माझी मुस्लिम बांधव देखील उपस्थित आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन त्या जाधववाडी मार्केट कमिटी ही नावा रूपाला आलेली. अनेक वर्षापासून ती मार्केट कमिटी आहे. 45 त्या मार्केट कमिटीचे सभापती म्हणून राधाबापू हे नाव समोर आलं. त्यावेळेस आपली जाधववाडीचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देश लेवलला त्या मार्केट कमिटीचं नाव गेलं. सर्व समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी पिंपरी राज्याला आपण भगवान समाजासाठी देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुकानदारी वाटप आपण केली. सर्व समाजाला त्या ठिकाणी सोबत घेऊन माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी राधाबापूंनी काम केले. या ठिकाणी आपण बघितलं असेल लाडसांगी सर्कलमध्ये अनेक निश्चित आपल्या येणाऱ्या काळात ज्या ज्या समस्या असतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, कारण की या ठिकाणी जिल्हा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, आम्ही सर्व हे जनतेतले लोक आहे. खुर्च्या येतात जातात, पण आपण जनसामान्याचे लोक आहे आणि 24 तास 365 दिवस आपण जनसेवेत असतो. म्हणून माझी एकदा पुन्हा विनंती आहे, कारण की आज सकाळी